शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे बघा. 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 4,000 रुपयेचा हप्ता जमा झाला. या हप्त्याचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळत आहे ज्यांची माहिती अधिकृत पीएम किसान पोर्टलवर योग्य व अपडेट आहे, ज्यांनी KYC पूर्ण केले आहे, ज्यांचे बँक तपशील आणि आधार क्रमांक लिंक आहेत, ज्यांची जमीन संबंधित कागदपत्रांसह पडताळणी आहे, अशा शेतकरी भावांना मिळाले 4,000 रुपये. आजपासून सुरुवात झाली आणि थेट बँक खात्यात सर्व शेतकरी भावांच्या थेट 4,000 रुपये खात्यामध्ये मिळणे सुरू झालेले आहे. तुम्हाला पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, तुमची KYC झाली असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील बरं. तसेच तुमचं जे काही बँक खातं आहे ते आधार कार्डशी लिंक पाहिजे तरच पैसे मिळेल, कारण DBT मार्फत पैसे येतात. योजनेचे पैसे DBT मार्फत येतात, त्यामुळे तुमचं बँक खातं आधार कार्डशी जरी लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. आणि जमीन संबंधित कागदपत्र पडताळणी वगैरे ते सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहे, ते तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट. आणि बघा, 9.7 कोटी शेतकऱ्यांना मिळाले आज 4,000 रुपये. तुमच्या खात्यामध्ये आले का 4,000 रुपये? जरी नाही आले असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. काही नाही, जास्त मोठा व्हिडिओ नाही, 9 मिनिटाचा व्हिडिओ आहे, परंतु या 9 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगतो. एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगतो. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. बघा शेतकरी भावांनो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला सर्व काही सांगतो मी आता. हे बघा, माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. तर अतिशय मोठी माहिती आहे आणि खुशखबर आहे. शेतकरी भावांसाठी ही मोठी माहिती आहे. तर बघा, पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होतच नव्हता, परंतु आता सुरुवात झाली. थेट 4,000 रुपयेचा हप्ता शेतकरी भावांच्या खात्यामध्ये आलेला आहे. तुम्हाला प्रूफ पण दाखवतो, सर्व गोष्टी दाखवतो, टेन्शन घेऊ नका. आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसेल तरी पण टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता तर पुढील किती तासात तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि किती वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व माहिती तुम्हाला मी सांगतो. बघा, माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. तर बघा, शेती करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा, आज 2 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या वाराणसी येथील संसदीय मतदारसंघातून पंतप्रधान किसान सन्मान निधी जो आहे तो योजनेचा 20वा हप्ता जाहीर करणार आहेत. म्हणजे आज तुमच्या खात्यात पैसे येणार आहे. मग ते किती वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ते समजून घ्या नीटपणे. आणि हा 20वा हप्ता आहे पीएम किसान योजनेचा, हा 20वा हप्ता आहे. तर बघा, वाराणसी येथील संसदीय मतदारसंघातून हा हप्ता वितरित होणार आहे. भरपूर दिवसापासून आपण वाट बघत होतो, अखेर ती तारीख आली आणि 2 ऑगस्ट रोजी पैसे आता खात्यामध्ये तुमचे जमा होत आहे. म्हणजे आजपासून पैसे येणे सुरू झालेले आहे तुमच्या खात्यामध्ये. बघा, आता तुम्हाला पैसे आले नसतील तर किती वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ते माहिती समजून घेऊया आपण आता. तर बघा, महत्त्वाची माहिती आहे. या कार्यालयाअंतर्गत देशभरातील सुमारे 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2,000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. बघा, पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. तर देशातील सर्व शेतकरी भावांच्या खात्यामध्ये पैसे येतात. तर जवळपास देशभरात 9.7 कोटी शेतकरी आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू झालेले आहे. आणि महत्त्वाचे ते 2,000 रुपये म्हटलेलं आहे, त्यामुळे 2,000 रुपयेचा हप्ता मिळतो पीएम किसान योजनेचा. 4,000 रुपये मिळत नाही, एवढं लक्षात घ्या. हो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे मिळून तुम्हाला 4,000 रुपये मिळतात. नमो शेतकरीचे 2,000 आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे पैसे तुम्हाला मिळतात. परंतु आता फक्त पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुरू झालेला आहे, त्यामुळे 20वा हप्ता हा फक्त 2,000 रुपये तुम्हाला मिळत आहे, एवढं लक्षात घ्या. आलं तुमच्या लक्षात? फक्त 2,000 रुपये तुम्हाला मिळत आहे, 4,000 रुपये नाही. कारण तुम्हाला भरपूर सोशल मीडियावरती ही माहिती दिली जात आहे की 4,000 रुपये मिळतील, 4,000 रुपये मिळतील, परंतु 4,000 रुपये नव्हे, फक्त पीएम किसान योजनेचे तुम्हाला 2,000 रुपये मिळत आहे. त्याबद्दलच आपण आता माहिती ते समजून घेऊया. हे बघा, आता महत्त्वाची माहिती समजून घ्या. पैसे नेमके कधी येणार, तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत, किती वाजता पैसे जमा होणार आहेत. बघा,
पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम हा सकाळी 11 वाजता वाराणसीत सुरू होणार आहे। याच कार्यक्रमात ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करतील। त्याच वेळी पीएम किसान योजनेचा जो काही 20वा हप्ता आहे त्याचे वितरण करतील। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आजच पैसे ट्रान्सफर होणार आहे। सर्वात मोठी अपडेट शेतकरी भावांसाठी हे बघा, 11 वाजता सकाळी म्हणजे आजच सकाळी 11 वाजेपासून सुरुवात होणार आहे आणि आज संध्याकाळपर्यंत सर्व शेतकरी भावांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येऊन जाणार आहेत पीएम किसान योजनेचे। तरी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। सुरुवात होणार आहे सकाळपासून 11 वाजेपासून सुरुवात होणार आहे आणि आज सायंकाळी संध्याकाळपर्यंत सर्व शेतकरी भावांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जाणार आहे, अशी ही माहिती आहे। सर्वात मोठी माहिती आहे, आलं तुमच्या लक्षात। आणि बघा, यामध्ये फक्त पीएम किसान योजनेचा हप्ताच नाही तर विविध विकास कामांसंदर्भात माहिती तसेच प्रकल्पांचे उद्घाटन देखील मोदी साहेब करणार आहेत। आणि हा 20वा हप्ता आहे, याचे वितरण आता ट्रान्सफर जे आहेत तर बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आजच पैसे ट्रान्सफर होणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकता स्पष्ट म्हटलेलं आहे शेतकरी भावांच्या खात्यामध्ये आजच पैसे ट्रान्सफर होणार आहे। 20वा हप्ता आहे, 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता कोणत्या क्षणी येणार आहेत। मोबाईलचे SMS चेक करत राहा, तुमचे मोबाईलचे SMS चेक करत राहा। अचानकपणे कोणत्या क्षणी 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पडतील। अचानक तुम्हाला SMS पडेल की 2000 रुपये आले म्हणून पीएम किसान योजनेचे, आलं तुमच्या लक्षात। तर बघा पीएम किसान योजनेसंदर्भात मोठी अपडेट आहे, कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता आता जमा केला जाणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, तर बघा हा जो हप्ता आहे या हप्त्याचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळेल ज्यांची माहिती अधिकृत पीएम किसान पोर्टलवर योग्य व अपडेट आहे, ज्यांनी eKYC पूर्ण केलेले आहे, ज्यांचे बँक तपशील आणि आधार क्रमांक लिंक आहेत, ज्यांची जमीन संबंधित कागदपत्रांसह पडताळणी आहे ती केलेली आहे, अशा शेतकरी भावांच्याच खात्यामध्ये जो हप्ता आहे तो जमा होणार आहे। एवढं लक्षात घ्या, ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे कारण भरपूर दिवसापासून सर्व शेतकरी भावांना एक गोष्ट करायला सांगितली होती ती म्हणजे केवायसी करायला सर्वांना सांगितले होते। तुम्ही जरी केवायसी पूर्ण केलेली नाही तर मग हप्ता मिळणार नाही, 2000 रुपये तुम्हाला मिळणार नाही कारण केवायसी करणं फार गरजेचे होते। आणि सर्व शेतकरी भावांसाठी या सूचना पहिलेच आलेल्या होत्या की तुम्ही केवायसी करून घ्या। तुमचं आधार कार्ड जे आहे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक करून घ्या, असं देखील या सूचना अगोदरच देण्यात आलेल्या आहेत सर्व शेतकरी भावांना। त्यामुळे तुम्ही या सूचनांचं पालन केलेलं असेल आणि तुम्ही सर्व ओके बरोबर केलेलं असेल तर मग तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी 2000 रुपये जो 20वा हप्ता आहे पीएम किसान योजनेचा तो जमा होणार आहे। परंतु ज्यांनी कोणी केवायसी केलेली नाही, बँक खातं आधार कार्डशी लिंक केलेलं नाही, त्यांना पैसे मिळणार नाहीत। कागदपत्र वगैरे जे काही पडताळणी ती केलेली नसेल, जमीन पडताळणी वगैरे, तर पैसे मिळणार नाहीत। या सर्व गोष्टी करणे गरजेचे होते जे मी तुम्हाला आता सांगितलं। ओके, तर 20वा हप्ता जो आहे तुमच्या खात्यामध्ये आता येत आहे, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे आता जमा होणार आहेत। तर बघा पीएम किसान योजनेचा 20वा हप्त्याचे वितरण आता थोड्याच वेळात म्हणजे कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यामध्ये होईल आणि सर्वांना 2000 रुपये मिळणार आहेत, आलं लक्षात। तर ही सर्वात मोठी अपडेट पीएम किसान योजनेसंदर्भात होती। शेतकरी भावांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी होती। तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वात मोठी अपडेट बघितली। चला ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, पटापट या व्हिडिओला लाईक करा। महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिली। चॅनलवर जरी नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी भावांपर्यंत शेअर करा। चला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। ठीक आहे, भेटू पुढील व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, धन्यवाद।